रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या 31 मार्च 2024 रोजी असलेल्या नाथषष्ठीच्या निमित्ताने शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रावरती आपण थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। या व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी या नवीन व्हिडिओच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदाय रूपी जो मंदिर उभारण्यात आलं, वारकरी संप्रदाय रूपी मंदिर जे उभं करण्यात आलेलं आहे, ज्याचा उल्लेख संत बहिणाबाईंनी करताना असा केला की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेवे रचिला पाया। आपल्याला माहिती आहे या बहिणाबाईंच्या रचनेमध्ये संत एकनाथ महाराजांच्या बद्दलचा उल्लेख करत असताना बहिणाबाई म्हणतात जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। या वारकरी संप्रदाय रूपी मंदिर जे या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं, त्या मंदिराला खांब देण्याचं काम, भागवताच्या रूपानं खांब देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आपण सगळे या ठिकाणी जाणता की त्या काळामध्ये पैठण ही दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखली जात होती। अत्यंत विद्वान मंडळी, पंडित लोक या काशीमध्ये त्या कालावधीमध्ये वास्तव्याला होते। याचं उदाहरण जर बघायचं झालं तर संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या बांधवांना शुद्धीपत्र घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे की याच पैठणला यावं लागलेलं होतं। आणि यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की दक्षिण भारतातली काशी म्हणून पैठणकडं त्या कालावधीमध्ये पाहिलं गेलेलं आहे। या घटनेवर आपल्या ही गोष्ट लक्षात येते। याच पैठणमध्ये भानुदासांच्या कुळी सूर्यनारायण व रुक्मिणबाई यांच्या पोटी इसवी सन 1533 रोजी आपल्याला माहिती आहे की नाथ महाराजांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आई वडील त्यांना जन्म दिल्याच्या नंतर अवघ्या काही वर्षामध्ये ते जग सोडून गेलेले आहेत। आणि आई वडिलांच्या जाण्याच्या नंतर आजोबा आजी, आजोबांचं नाव आहे चक्रपाणी आणि आजीचं नाव आहे सरस्वतीबाई। एकुलत्या एक या नातवाचा पालन पोषण करण्याचं काम जर कुणा केलं असेल तर आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वतीबाईंनी केलेलं आपल्याला दिसून येतं। नाथ म्हणजे एकनाथ महाराजांच्या बद्दल नाथ नाथ असाच उल्लेख आपल्याकडं संत साहित्यामध्ये केला जातो। तर नाथ महाराजांचा बद्दल असं सांगितलं जातं की ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते। ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे। असं म्हणतात की नंतर महादेवांच्या आज्ञेप्रमाणे ते गुरुच्या शोधामध्ये अल्पवयामध्येच निघालेले आहेत आणि त्यांना देवगडला जनार्दन स्वामी नावाचे एक पुरुष, ज्याला आपण म्हणूया योगी पुरुष, त्या ठिकाणी आहेत असं समजल्याच्या नंतर बालवयातले हे नाथ महाराज आपल्याला माहिती आहे की तिथं गुरुच्या दर्शनासाठी तिकडे जातात। परंतु गुरुच्या शोधासाठी ते देवगडला गेलेत, परंतु हे आपल्या आजोबा आजींना मात्र न सांगताच या ठिकाणी एकनाथजी तिकडे निघून गेलेले आहेत। तिथे गेल्याच्या नंतर गुरूंनी काही काळपर्यंत त्यांच्याकडनं सेवा घेतलेली आहे। काही प्रसंगी त्यांची परीक्षा देखील देण्याचं काम केलेलं आहे। असं सांगतात की एकदा गुरु असेच पूजेला या समाधी अवस्थेमध्ये होते। तो काळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम शासकांचा काळ आहे। वेढा टाकला गेला शत्रू सैन्यानं। जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या एका महत्त्वाच्या पदावरती राहिलेले आहेत। हे जेव्हा वेढा पडलेला जनार्दन स्वामींना सांगावं तर सांगावं कसं, कारण ते समाधी अवस्थेमध्ये आहेत। मग अशा वेळेला नाथांनी स्वतः जनार्दन स्वामींचं रूप घेतलं, शस्त्र हातामध्ये घेतलं आणि हा वेढा परतवला, अशा पद्धतीनं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे। आणि हे जेव्हा जनार्दन स्वामींना कळालं तेव्हा लक्षात आलं की जो आपल्याकडे शिष्य म्हणून आलेला आहे तो काही सामान्य नाही आहे। असं असलं तरीही जनार्दन स्वामींनी एकाएकी गुरुपदेश मात्र नाथांना दिलेला आपल्याला दिसून येत नाही। काही दिवस ते स्वामींच्याकडे, जनार्दन स्वामींच्याकडे राहिलेले आहेत। एके रात्री आपल्याला माहिती आहे की ते
हिशोब तपासतायत आणि हिशोब तपासता तपासता एका अडक्याचा, त्या काळातली भाषा आहे, त्या काळातली संख्या मोजण्याची जे एकक आहे त्याच्यामध्ये अडक्याचा थोडासा फॉल्ट येतो आहे त्या हिशोबामध्ये, एक अडक्याचा घोळ दिसतोय आणि त्यामुळं एका अडक्यासाठी नाथ रात्रभर परेशान झालेत. पहाटे पहाटे जनार्दन स्वामी ना एकदम टाळी वाजलेली आवाज ऐकू येतो आणि ते म्हणतात की अरे नाथा काय झालं, आणि मग नाथ सगळं सांगतात की एका अडक्याचा घोळ येत होता आणि तो आता मिटलेला आहे. आणि मग हे सगळं ऐकल्याच्या नंतर जनार्दन स्वामी सांगतात की हे शोधण्यासाठी जेवढी तू एकाग्रता दाखवलास, एवढीच एकाग्रता जर परमेश्वराच्या चिंतनामध्ये दाखवलास तर निश्चितपणे तुला तुझ्या आयुष्यामध्ये परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा उपदेश दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि गुरूंनी त्यांना दत्तदर्शन देण्याचा देखील शब्द दिला आणि त्या पद्धतीनं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं जातं की गुरुवारच्या दिवशी दत्तदर्शन देण्याबद्दल जनार्दन स्वामींनी नाथांना सांगितलं. त्या दिवशी नाथ थोड्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये सुरुवातीला होते, परंतु दत्तांचं दर्शन होतं, यांचा त्यांना आनंद होता. तेवढ्यामध्ये एक मलंग आलेला दिसतो, त्याच्यासमोर सोबत एक कुत्री आहे आणि त्या मलंगाने त्या कुत्रीचं दूध काढायला लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भाकर कुस्करून ते खातात. आणि ते खाणं झाल्याच्या नंतर ती जी काही कटोरा आहे तो धुण्यासाठी म्हणा किंवा शिष्य म्हणून नाथांच्याकडे दिला जातो. नाथ त्या कटोऱ्याला थोडं विसळल्यासारखं करतात आणि जे काही दूध आणि ते काही कण राहिलेले आहेत ते तसेच विसळून पाणी पितात आणि ते पिल्याच्या नंतर असं म्हणतात की कटोऱ्यातील पाणी पिल्यानंतर तोच गुरुचा प्रसाद त्यांना प्राप्त होतो आणि त्यानंतर लगेच थोड्या वेळाने मलंग आपलं जे काही रूप आहे ते सोडून देतात आणि दत्ताच्या रूपामध्ये नाथांना दर्शन देतात, असाही त्यांच्या चरित्रामध्ये भाग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग गुरुच्या आज्ञेवरून त्यांनी पंचवटी या ठिकाणी चतुश्लोकी भागवताची रचना केलेली आहे. म्हणजे ग्रंथ रचनेला प्रारंभ देखील गुरूंच्या आज्ञेमुळे त्यांनी केलेला दिसून येतो. असं म्हणतात की भारत देशामध्ये जे श्रेष्ठ गुरु शिष्य परंपरा आहेत त्यामध्ये जसा अर्जुन हा श्रेष्ठ शिष्य मानला जातो, भगवान श्रीकृष्ण गुरु मानले गेलेले आहेत, ही श्रेष्ठ गुरु शिष्याची जोडी आहे. तशीच निवृत्तीनाथ हे गुरु आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली हे श्रेष्ठ शिष्य आहेत. श्रेष्ठ गुरु शिष्याची दुसरी जोडी म्हणून निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख केला जातो. आणि तिसरा जर उल्लेखच करायचा असेल तर जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज या दोघांचा श्रेष्ठ गुरु शिष्य म्हणून भरतखंडामध्ये उल्लेख करावा, एवढं श्रेष्ठ दर्जाचं गुरु शिष्यत्व आपल्याला या तिघांच्याकडेही पाहायला मिळतं. आणि मग गुरु जनार्दन स्वामी त्यांना तीर्थयात्रा करण्यासाठी सांगतात. त्याप्रमाणे नाथ तीर्थयात्रेला जातात आणि तीर्थयात्रा करता करताच ते पैठणला आलेले आहेत. जवळपास पैठण सोडून त्यांना 12 वर्ष झालेली होती. मी आधीच सांगितलं की बालवयामध्येच गुरुच्या शोधामध्ये जे देवगडला गेले, त्यानंतर तीर्थयात्रा करत करत 12व्या वर्षी पैठणला आलेत. पण इथं आल्याच्या नंतर देखील ते भानावर नाही आहेत की आपलं गाव हे आहे, आपल्या आजोबाजी जे राहतात हे काही त्यांच्या लक्षात येत नाही आहे. असं म्हणतात की तिथला एक विद्वान पंडित ज्याने या ठिकाणी त्यांच्या आजोबांना सांगितलं चक्रपाणींना की असा असा तुमचा नातू इथं आलेला आहे. आणि मग त्यानंतर आजोबाजींची आणि नाथांची त्या ठिकाणी भेट होते. तो पंडित जनार्दन स्वामींना विनंती करतो की आजोबाजी थकलेले आहेत, वृद्धावस्थेमध्ये आहेत आणि अशा वेळामध्ये तुम्ही तुमचे शिष्य एकनाथांना देवगडला ठेवून घेण्यापेक्षा कृपा करून एक पत्र द्या आणि त्यांना पैठणलाच राहण्यासाठी जर तुम्ही सांगितलं तर ते राहू शकतील, अन्यथा कुणाचंच ते ऐकणार नाहीत. आणि मग जनार्दन स्वामींकडनं तो महापंडित पत्र घेतो आणि त्या पंडिताकडनं ते पत्र नाथांना दिलं जातं. आणि मग आपल्या गुरुची आज्ञा म्हणून जिथं ते उतरले होते पैठणमध्ये तिथंच ते राहतात. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आता चला आपल्या वाड्यामध्ये आजोबाजींच्याकडं. तर ते म्हणतात की नाही, माझ्या गुरूंनी मला इथं आदेश दिला, मी इथंच राहणार आहे. आणि मग तिथंच पुन्हा वाडा बांधला जातो आणि अशा पद्धतीनं आजोबाजी देखील त्यांच्याकडे राहायला येतात, असंही त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. त्यानंतर गुरु आदेश देतात की तुम्ही गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा आणि जनार्दन स्वामी या गुरुच्या सांगण्याप्रमाणे नाथ गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण करतात. वैजापूर येथील गिरिजाबाई या स्त्रीशी किंवा या स्त्रीशी त्यांचा विवाह होतो आणि गिरिजाबाई देखील
अत्यंत नीतिपरायण आहेत, आज्ञाधारक आहेत आणि तितक्याच सहनशील वृत्तीचे आहेत. विठ्ठल रुक्मिणींसारखं खरोखरच हे दोन्हीही जोडपं एकमेकांना लाभलेलं आपल्याला दिसून येतं. एकदा नाथ आपल्या घरी कृष्ण जन्मोत्सवाचा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम ठरवतात आणि गुरु जनार्दन स्वामींना देखील त्या कार्यक्रमाला बोलावतात. आणि यावेळी वाड्यावर स्वतःच दत्तात्रय देखील देवडीवाल्याचं काम करताना उभे आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमाला जनार्दन स्वामी आलेले आहेत. त्या ठिकाणी कीर्तननाद करत आहेत. त्या कीर्तनासाठी सर्व जातीतले सर्व धर्मातले लोक उपस्थित आहेत. आणि अशा पद्धतीनं नाथांचं सर्वधर्म समभाव हा जो दृष्टिकोन आहे, स्पर्श अस्पृश्यतेची भावना त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती, परंतु त्याला तिलांजली देऊन नाथ जे हरिजन आहेत, त्या काळातले दलित आहेत, त्यांना देखील तितकाच आदर देतात जितका की ब्राह्मण समाजाला देतात. आणि यामुळे त्या काळातले ब्रह्मवृंद हे नाथांच्या वरती आपसुकच चिडलेले आपल्याला दिसून येतात, परंतु नाथांनी याची पर्वा केलेली आपल्याला दिसत नाहीये. सुंदर असं कीर्तन गोकुळाष्टमीला ते करतात. गुरु देखील आपल्या शिष्याचं हे सगळं बघून खूप आनंदी झालेले आपल्याला दिसून येतात. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी हा व्हिडिओ करतो आहोत ते म्हणजे फाल्गुन वद्य षष्टी, जो नाथांच्या जीवनामधला अत्यंत महत्वाचा दिवस आहे, ज्या दिवशी आपण हा उत्सव साजरा करतो. का साजरा केला जातो तर त्याचं कारण हेच आहे की याच फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी त्यांचे गुरु जनार्दन स्वामींचा जन्मही झालेला आहे. त्याचबरोबर याच दिवशी दत्तात्रयांचं दर्शन या ठिकाणी गुरूंच्या सोबत नाथांना या दिवशी झालं, हे दुसरं महत्व या षष्टीच्या दिवसाचं आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती असं म्हणतात की माझी आणि गुरुची जी पहिली भेट झाली ती याच दिवशी झालेली आहे, हेही त्याचं एक कारण आहे. आणि गुरूंनी याच दिवशी समाधी घेतली जनार्दन स्वामींनी षष्टीच्या दिवशी, आणि नाथांनी देखील याच दिवशी हे इहलोक सोडलेलं असल्यामुळं आपण या सगळ्या कारणांच्यासाठी षष्टी, नाथषष्टीचा उत्सव आपण साजरा करतो. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं म्हणजे नाथांची गुरुभक्ती किती होती हे जर आपल्याला पाहायचं असेल तर नाथांनी जे ज्या काही रचना केलेल्या आहेत त्या रचनेच्या शेवटी एकनाथ असा उल्लेख ते कधीच कुठंच करत नाही आहेत, तर एका जनार्दनी असा शब्द प्रयोग करतात. एका म्हणजे एकनाथ, एका नाथामधला एका, आणि जनार्दनी म्हणजे गुरु. गुरु शिष्याची जोडगोळी मिळून प्रत्येक रचनेच्या शेवटी त्यांनी नामाभिधान दिलेलं दिसून येतं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की दोन शरीर आणि एक आत्मा अशी स्थिती ठेवूनच गुरुभक्ती केलेली आपल्याला नाथांनी नेहमीच पाहायला मिळते. असं म्हणतात की द्वारकाधीश यांनी पाणी भरण्याचं काम याच्या श्रीखंड्याच्या रूपानं नाथांच्या घरी केलेलं आहे. आणि म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतो की कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. तर सुंदर आरती आहे आणि या आरतीमध्ये हा उल्लेख आलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नाथांचा या ठिकाणी विवाहाच्या नंतर त्यांना दोन मुली झालेल्या आहेत. त्यांचा एकीचं नाव आहे गोदावरी, दुसरीचं नाव आहे गंगा, आणि एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे हरिपंडित. तर अशी ही संसाराची वेल चढलेली आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये दिसून येते. ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर 250 वर्षांनी नाथ या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी एकनाथी भागवत त्यांचं फार प्रसिद्ध आहे. म्हणून म्हटलंय ना, जनार्दनी एकनाथन खांब दिला भागवत जे म्हटलं गेलेलं आहे. कारण त्यांनी, आपल्याला माहिती आहे की व्यासांनी जे काही भागवत लिहिलं ते 12 स्कंदाचं होतं. त्यातील 11 स्कंदावरती नाथांनी या ठिकाणी टीका केलेली आहे. टीका ग्रंथ म्हणून 11 स्कंदावरती ज्या काही मुळात 1367 श्लोक आहेत त्या श्लोकांच्या वरती त्यांनी भाष्य म्हणून 18,810 ओव्यांचं या ठिकाणी हे भागवत लिहिलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये या भागवताला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला माहिती आहे की मूळ जे भागवत आहे ते संस्कृतमध्ये आहे आणि ते 12 स्कंदाचं आहे. परंतु नाथांनी या 12 स्कंदापैकी 11व्या स्कंदावरती या ठिकाणी एकूण 1367 श्लोकांच्या वरती 18,810
ओव्यांचं भागवत ग्रंथ लिहिलेला आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नाथांच्या ग्रंथलेखनामध्ये आणखीन एक महत्वाचं योगदान जे आहे ते आहे भावार्थ रामायण. मूळ रामायण जे आहे ते आपल्याला माहिती आहे की वाल्मिकी रामायण हे संस्कृतमध्ये आहे. त्यानंतर सर्वाधिक रामायणाला, तसे रामायणाच्या सर्वच भाषांच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे की रामायण लिहिली गेलेली आहे. परंतु त्यानंतर सर्वाधिक महत्वाचं रामायण जे तुलसीदासांनी लिहिलं त्याला आपण रामचरितमानस म्हणतो. आणि त्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस राहतो त्यांच्या प्रत्येकांच्या तोंडामध्ये आणि प्रत्येक गावातल्या मंदिरामध्ये 12 महिने जे रामायण चालतं ते रामायण आहे भावार्थ रामायण, जे रामायण नाथांनी लिहिलेलं आहे. आणि अत्यंत मला असं वाटतं की रामकथा भावपूर्ण पद्धतीने त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. जवळपास भावार्थ रामायणामध्ये त्यांनी 40,000 ओव्या लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापर्यंत नाथांनी हे रामायण लिहिलेलं आहे. त्यानंतर निर्वाणाची अवस्था निर्माण झाल्यामुळं नाथ हे जग सोडून गेल्यामुळं पुढील 46व्या युद्धकांडाच्या 46व्या अध्यायापासून त्यांचे परमशिष्य असलेले गावबा जे निरक्षर आहेत, कुठल्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नाही आहे, पण गुरुच्या कृपेमुळं गावबाने तिथून पुढचं रामायण लिहिलेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नाथाने रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर दत्ताची आरती जी की आपण नेहमीच म्हणतो ती नाथांनीच लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरीची जी आज आपल्याकडे जी प्रत उपलब्ध आहे ही ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत निर्माण करण्याचं अत्यंत महत्वाचं काम, कारण या ज्ञानेश्वरीमध्ये कोणी काही ओव्या घुसडलेल्या होत्या आणि त्याच्यात अशुद्धता आणण्याचा काम झालेलं होतं. परंतु या ज्ञानेश्वरीला शुद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाथांनी केलं. हे देखील त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे, गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नाथांनी स्वतः हरिपाठ लिहिलेला आहे. हरिमुखे गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे, अशा पद्धतीनं त्यांचा हरिपाठ देखील वारकरी संप्रदायामध्ये फार महत्वाचा मानला जातो. नाथ हे महावैष्णव होते, देवी भक्त होते, दत्त भक्त होते आणि आपल्याला माहिती आहे की पंढरीच्या पांडुरंगाचे तर ते निश्चिम भक्त होतेच. त्यांनी अभंग रचना मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. भारुडाची रचना देखील केलेली आपल्याला दिसून येते. जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती करण्याचं काम नाथांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. 1599ला फाल्गुन वद्य षष्टीला कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन करण्याचं काम नाथांनी केलं. म्हणजे 1599 पर्यंत नाथ हे प्रबोधनाचं काम लेखनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून करत आलेले आहेत आणि आपलं कार्य या मृत्यूलोकातलं संपलंय असं गृहीत धरून त्यांनी फाल्गुन वद्य षष्टी 1599 इसवी सनला ते आपला जो काही प्राण आहे तो पंचत्वात विलीन केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे जे अन्य ग्रंथ आहेत त्यामध्ये हस्तमालक टीका, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, चिरंजीव पद नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आनंद लहरी, अनुभवानंद, मुद्राविलास, लघुगीता या प्रकारचे काही ग्रंथ आपल्याला इथं पाहायला मिळतात. नाथांचं आणखीन एक योगदान आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हणतात की नाथांना स्वप्न दृष्टांत माऊलींनी दिला आणि सांगितलं की माझ्या कंठाला अजान भाऊची मुडी लागलेली आहे, आपण ती काढावी. आणि म्हणून नाथ आळंदीला जातात आणि आळंदीला जाऊन त्यांनी माऊलींच्या समाधीस्थळाचा शोध घेण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला माहित आहे त्यांच्या अनेक रचना आहेत की फाटकेचं लुगडे तुटकीचं झोळी, फाटकेचं लुगडे तुटकीचं चोळी, शिवाया दोराच नाही, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. या पद्धतीनं त्यांनी स्त्रियांच्या मनातले जे काही उद्गार आहेत, मग ते महारीन या एक स्त्रीचं पात्र त्यांच्या रचनेतनं त्यांनी वटवलेलं आहे, परटींचं आहे, माळीन आहे,
कुंटीन आहे, भटीन आहे, वैरागीन आहे, अशा प्रातिनिधिक स्त्रियांचे मत इथं व्यक्त केलेले आपल्याला पाहायला मिळतात. नाथांचं अस्पृश्यता निवारणाचं त्या काळातलं जे कार्य आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. नाथांनी अस्पृश्यतेच्या त्या कालावधीमध्ये पराकोटीचा भाव त्या समाज व्यवस्थेमध्ये होता, पण त्याला कडाडून विरोध करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. एका महाराच्या मुलाला तापत्या उन्हामध्ये कडेवर उचलून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे म्हणावं इतकं सोपं काम नव्हतं त्या कालावधीमध्ये, परंतु हे काम नाथांनी केलं. अजिबात त्या काळातल्या आपल्या समाजातले जातीतले लोक आपल्याला काय म्हणतील या प्रकारचा विचार केलेला आपल्याला दिसून येत नाही. तुम्हाला माहिती आहे की काशीचं पाणी ते रामेश्वराला घेऊन जात आहेत, आणि हे पाणी रामेश्वराला घेऊन जात असताना वाळवंटामध्ये एक गाढव तहानेनं व्याकुळ झालेलं त्यांना दिसतं. सोबतची माणसं ती परीक्षा घेण्यासाठी ते म्हणतात की कुणीतरी याला पाणी पाजवा, परंतु ते सगळे थट्टा करून ब्रह्मवंत म्हणतात, गाढवाला पाणी पाजवायला काही आम्ही तुमच्यासारखे गाढव नाहीये, आणि मग तुम्हाला जर खरंच याची कीव येत असेल तर तुम्ही त्याला पाणी पाजवावं, अशी कुच्चिष्ट भावनेनं बोलतात. त्यावेळेला नाथ काशीवरून आणलेलं हे पवित्र जे पाणी आहे, तीर्थ आहे, ते गाढवाला पाजतात. आणि सकळांच्या मध्ये, भूतमात्रांच्या मध्ये या ठिकाणी ईश्वर भरलेला आहे. भूतदया ही जी भावना आहे ती किती महत्वाची आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतनं, केवळ रचनांच्या मधूनच नाही, कृतीतनं देण्याचं काम केलेलं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या जीवनातला आणखीन प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वडिलांची श्राद्ध तिथी आहे, आणि यासाठी ते आपल्या पैठणमधल्या सगळे ब्रह्मवृंदांना त्या श्राद्ध तिथीला जेवणासाठी निमंत्रण देतात. तो स्वयंपाक चाललेला आहे घरामध्ये, गिरिजा माता स्वयंपाक बनवताय, तो घमघमाट, रस्त्यानं चालणाऱ्या काही हरिजनांच्या नाकाला सुगंध येतो आणि त्यांना जेवणाचा मोह होतो. आणि त्यावेळेला ते नाथांच्याकडं इच्छा व्यक्त करतात. नाथ त्यांना केलेला सगळा स्वयंपाक जेवू घालतात. हे ब्रह्मवंदांना कळतं, ते चिडतात की अरे हा माणूस तर अस्पृश्यांना, दलितांना हा सगळा स्वयंपाक खाऊ घालतोय, तेव्हा याच्यावर आपण बहिष्कार घातला पाहिजे. म्हणून ते सगळे ब्रह्मवंद तिथे त्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाणं टाळतात. नाथ वाट पाहतायत. नाथांना वाटतं की आता हे ब्रह्मवंद नाही आले तर श्राद्धांचं जेवण कसं घालावं. तेवढ्यात तुम्हाला माहिती आहे की श्रीखंड्या त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतात की नाथ तुम्ही का चिंतित आहात. तर ते म्हणाले की ब्रह्मवृंदांनी माझ्यावर बहिष्कार टाकलेला आहे, कोणीच यायला तयार नाही आहे. तेव्हा श्रीखंड म्हणतात की जसं माऊलींनी आवाहन केलं होतं आपल्या पितरांना आणि एक पितर येऊन जेवून गेले होते, तसे तुम्ही देखील सगळी पूजा करून पितरांना आवाहन करा, निश्चित ते येऊन जेवून जातील. श्रीखंड्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाथ आपल्या सगळी पूजा अर्चा करून सगळ्या पूर्वजांना आवाज देतात, आवाहन करतात, आणि सांगितलं जातं की त्या ठिकाणी पूर्वज येऊन जेवण करून जातात. ही नाथांची जी काही ताकद आहे, भक्तीची ताकद या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आणि नाथ हे मानवता धर्म पाळणारे संत होते, ही गोष्ट देखील आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. तुम्हाला माहिती आहे की एका यवनाने, मुस्लिमांनी नाथांना राग यावा, मी पूर्वीच म्हटलं की शांती ब्रह्म, वारकरी संप्रदायामध्ये वैराग्य मूर्ती म्हणून संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. ज्ञानेश्वरांना माऊली ही उपाधी दिली गेलेली आहे. तशीच आपल्याकडे शांती ब्रह्म म्हणून नाथ महाराजांना म्हटलं जातं. त्याचं कारण असं की नाथांना कधीच राग आपल्या आयुष्यामध्ये आलेला नाहीये, आणि त्यांना राग आणण्यासाठी परोपरीनं त्या काळातले काही जे हितचिंतक आहेत त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. असाच एका यवनाला ते गंगा स्नानाला करून वापस येत असताना पान खाऊन थुंकण्यासाठी समजा पेटवून दिलेलं आहे की तू त्यांना राग आणण्यासाठी असं असं कर, तुला काय पैसे देऊ, असं ठरवलं असेल. आणि मग तो जो यवन आहे तो पान खातो, आणि पान खालेलं जे काही तोंडातलं लाल थुंक आहे तो सगळं त्यांच्या अंगावरती थुंकतो. आणि या पद्धतीनं एकदा नाही, दोनदा नाही, 108 वेळेस नाथांच्या अंगावरती थुंकण्याचं काम, हे थुंकण्याचं काम, तिथलं पुस्तक घे की ह्याच्या पॅडच्या खाली आहे, थुंकण्याचं काम आपल्याला माहित असेल की या यवनाने केलेलं आहे. आणि असं थुंकत असताना कितीतरी वेळेस त्याला पान आणि चुना खाल्यामुळं आपल्याला माहित असेल की त्याची सगळी जीभ रंगून गेलेली आहे. परंतु अशा अवस्थेमध्ये देखील
नाथ त्याच्यावर रागावलेले नाहीये. शेवटी तोच शरण येतो आणि म्हणतो माझी चूक झाली. तेव्हा नाथ म्हणतात तुझी काहीच चूक झालेली नाहीये. तुझ्यामुळं मला उलट 108 वेळा गोदामाईचं स्नान घडलं. त्यामुळं तू माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर उपकार केलेला आहेस. अशा पद्धतीनं नाथ त्याचे उपकार मानताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून नाथांचं हे मोठेपण आपण आणि शांतीब्रह्म त्यांना का म्हटलं जातं हे लक्षात घेण्यासारखं आहे. असं म्हणतात की एक गरीब ब्राह्मण द्रव्य लोभाच्या आशेनं पैठणला आलेला आहे. त्याला पैसे हवे आहेत. पैठणच्या त्या काळातले जे काही नाथांच्या वरती चिडून असणारे ब्रह्मरवंद होते, त्यांना असं वाटलं की बरं झालं आता एक चांगली संधी आलेली आहे. या बामणाला आपण 200 रुपये देऊया आणि नाथांना राग आणण्यासाठी सांगूया. त्या पद्धतीनं त्या ब्राह्मणाची निकड लक्षात घेतली पैशाची आणि तिथले जे काही विरोधक होते, ज्यांना नाथांचं मोठेपण बघवत नव्हतं, अशा लोकांनी तुम्हाला माहीत असेल की काय केलं, तर त्या पैशाचे निकड असलेल्या ब्रह्मवृंदाला सांगितलं की आम्ही तुला 200 रुपये देतो. एकच काम करायचं की नाथांना कधीच राग येत नाही, त्यांना राग कसा येईल यासाठी तू प्रयत्न कर. तो म्हणाला काही हरकत नाही आहे, ठीक आहे. आणि त्या पद्धतीनं तो नाथांच्या घरी येतो आणि नाथांच्या घरी आल्याच्या नंतर नाथ त्याला आपल्याला माहिती आहे की सन्मानाची वागणूक देतात. त्याचा आदर सत्कार देखील करताना दिसून येतात. नाथ जेवणाच्या वेळेला त्याच्या जवळ येतात. परंतु नाथ जेव्हा पूजा करायला बसलेले आहेत त्यावेळेला अचानकच तो येतो आणि नाथाच्या मांडीवर बसतो. पूजेमध्ये व्यत्यय आलेलाच असणार, कोणाला हे कृत्य चांगलं वाटेल, परंतु एवढं केलं तरी नाथ त्याच्यावर अजिबात रागावत नाहीत किंवा त्यांच्या देहयष्टीमध्ये कुठेच क्रोध दिसत नाही आहे. पहिला तर प्रयत्न करून बघितला परंतु तो निष्फळ झालेला आहे. तेव्हा तो जो काही ब्रह्मवृंद आहे त्यानं दुसरा प्रयत्न काय केला की नाथांनी त्याला जेवायला सोबत बसवलेला आहे. जेवण करता करता नाथांच्या पत्नी गिरिजाबाई या तूप वाढण्यासाठी वाकलेल्या आहेत आणि त्या वाकलेल्या बघितल्या की हा एकदम त्यांच्या पाठीवरती बसतो. तर आपल्या पत्नीच्या पाठीवरती कुठला तरी दुसरा माणूस येऊन बसल्याच्या नंतर पतीला किती राग यायला हवा, परंतु नाथ या कृतीनं देखील रागावत नाही आहेत. उलट म्हणतात अगं जपून बरं ब्राह्मण पडेल त्याला सांभाळ, अगं जपून बरं ब्राह्मण पडेल त्याला सांभाळ. त्यावेळेला आमच्या गिरिजाबाई देखील म्हणतात आपण चिंता करू नका, पुत्राला पाठकोळी घेऊन काम करण्याची सवय आहे मला. आणि हे सगळं करून देखील नाथांना आणि त्यांच्या पत्नीला राग येत नाही. हे पाहिल्याच्या नंतर तो शरण येतो नाथांना आणि नाथ मग त्याची निकड लक्षात घेऊन त्याला मदत करताना दिसून येतात. म्हणजे नाथांच्या चरित्रामध्ये जे आपण शांती ब्रह्म त्यांना म्हणतो, तर हे दृष्टांत किंवा हा जो काही प्रसंग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. यानंतर दुसरे पुढचा एक प्रसंग सांगितला जातो की नाथ लोकांना कीर्तन ऐकण्याची अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी म्हणून कीर्तन जे जे कोणी ऐकायला येतील त्याला मोठमोठ साखर देत असायचे आणि या साखरेच्या आशेनं गोरगरीब बरेच लोक कीर्तन ऐकायला यायचे. असाच एक वडार समाजाचे पती पत्नी साखरेच्या आशेनं आले, परंतु त्या वाड्यामध्ये जागाच नाही आहे. मग त्यांना आता कुठं बसावं म्हणून नाथांच्या, ज्याला आता अलीकडच्या काळात आपण बेडरूम म्हणतो, शय्या कक्ष म्हटलं जात होतं पूर्वी, त्या शय्या कक्षामध्येच त्यांना जागा मिळते. त्या पलंगावरती ते बसतात, बसल्या बसल्या झोपतात. कीर्तन संपल्याच्या नंतर नाथ या ठिकाणी आता शयनासाठी आलेले आहेत. तिथे उद्धव नावाचा त्याचा जो शिष्य आहे त्यांना हे दोन्ही वडारपती पत्नी नाथांच्या पलंगावरती झोपलेल्या दिसल्यामुळे ते त्याच्यावर रागावण्याचा प्रयत्न करतात. नाथ तेवढ्यात येतात. नाथ विचारतात अरे उद्धवा का रागावतोयस? ते म्हणाले तुमच्याच शयन कक्षामध्ये हे दोघं झोपलेले आहेत. त्यांना फजील झाल्यासारखं वाटतं, परंतु नाथ त्यांना मोठमोठ साखर देतात आणि उलट त्यांचा आदर सत्कार करतात. त्यांच्यावर अजिबात कुठल्याही प्रकारचा रागावत नाही आहेत. असे कितीतरी प्रसंग नाथांच्या जीवनातले आपल्याला सांगता येण्यासारखे आहेत. तुम्हाला माहिती आहे की भागवत ग्रंथ लिहिल्याचे काही अध्याय लिहिले. त्यांचा एक शिष्य काशीला गेला. सकाळी सकाळी तो भागवत चे काही अध्याय वाचन करायचा आणि ही गोष्ट जेव्हा कानावरती गेली कुणाच्या, त्या काशीच्या ब्राह्मणांच्या, त्यांना खूप राग आला. त्यांना असं वाटलं अरे हा कोण माणूस आहे की भागवतावरती लिहितोय. त्यांनी चौकशी केली तेव्हा कळालं की पैठणला एक
एकनाथ नावाचे ग्रस्त आहेत आणि ते संस्कृतमधलं भागवत मराठीमध्ये अशा पद्धतीने लिहित आहेत. त्या कालावधीतल्या त्या ब्रह्मवृंदांना काशीचा राग आला की याला कस काय प्राकृतामध्ये लिहिण्याचा याला कोणा अधिकार दिला संस्कृतमधलं, जसं की माऊलींच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं आपल्याला माहिती आहे. मग नाथांना तिथं काशीला बोलवलं जातं. तेव्हा नाथ म्हणतात की बाबा मी लिहिलेलं जे भागवत आहे त्याच्यात जर काही उणिवा दिसल्या तर मला सांगा. ते सगळं बघितलं, त्यांच्या लिहिण्याची त्यांची भाव सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर ते काशीचे ब्राह्मण खरोखरच त्यांच्या मनालाच कुठंतरी ग्लानी आल्यासारखं वाटतं आणि नाथांचा ते यथायोग्य पद्धतीनं सत्कार करताना दिसून येतात. एवढी उंची प्राप्त झालेला एका मराठवाड्यामध्ये पैठणसारख्या गावी जन्मलेला हा संत किती गगना एवढा मोठा होता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हरिपंडित जे काही नाथांचे एकुलते एक चिरंजीव, परंतु त्यांना देखील विद्वत्तेचा अहंकार होता. त्यांना आपल्या वडिलांचं वागणं आवडत नव्हतं. ते म्हणजे एकतर ते दीनदलितांच्या अस्पृश्यंतांच्या लोकांना सोबत घेतात, आपण ब्राह्मण असून असं वागतात, अशा पद्धतीनं हरिपंडिताला वाटायचं आणि म्हणून हरिपंडित नाराज होऊन तिथून काशीला राहायला गेले आपल्या पत्नीसह. नाथांना काही आवडलं नाही. नाथ आपल्या मुलाकडे गेले, त्यांना म्हणाले की नाही तुला परत पैठणला आलं पाहिजे. तेव्हा हरिपंडितांनी 2 अटी टाकलेल्या होत्या. हरिपंडित म्हणाले की बाबा मी येतो परत, परंतु 2 अटी आहेत. एक तर तुम्ही इथून पुढे पुराण सांगायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट कुणाच्याही घरी जेवायला जायचं नाही आहे. ह्या 2 अटी जर मान्य असतील तर मी पैठणला यायला तयार आहे. वय झालेलंच होतं नाथांचं. नाथ म्हणाले काही हरकत नाही बेटा, तू म्हणशील त्याप्रमाणे करतो. नाथ परत आले, त्यांनी पुराण सांगणं बंद केलं. त्यामुळं हरिपंडित सांगायला लागले, परंतु हळूहळू श्रोत्यांची संख्या कमी व्हायला लागली. हरिपंडिताच्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्या वडिलांची बरोबरी आपण करू शकत नाही आहे. त्यानंतर असं सांगतात की त्यांनी बाहेर जेवायला जायचं नाही अशी एक दुसरी आट घातलेली होती. त्याच कालावधीमध्ये आता ही आड देखील नाथांना पाळणं महत्वाचं होतं. एका स्त्रीनं सहस्त्र भोजन घालण्याचं ठरवलेलं होतं. काय नवस केलेलं असेल, परंतु तिला कोणीतरी सांगितलं होतं की एखाद्या महात्म्याला एकट्याला जरी जीव घातलं तरी सहस्त्र 1000 लोकांना जीव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग तिच्या लक्षात आलं की आपल्या इथे तर महात्मा नाथ आहेत, त्यांना जेवायला बोलवावं, म्हणून ती त्यांच्याकडे जाते. माझ्या घरी जेवायला या. नाथ तर जेवायला जायचं नाही असं हरिपंडितांनी त्यांच्याकडनं वधवून घेतलेलं आहे. मग नाथ म्हणतात असं असं आहे, कसं करायचं. तर हरिपंडित म्हणतात मीच जाऊन स्वयंपाक करतो, ते केलेला तुम्ही खा. हरिपंडित स्वयंपाक करतात, नाथ खातात आणि जेवण झाल्याच्या नंतर पात्र उचलण्याचं काम आहे हरिपंडिताला करावं लागतं. हरिपंडित पहिलं पात्र उचलतात, नेऊन टाकतात, तर दुसरं पात्र तयारच आहे. तिसरं पात्र उचलतात तर चौथं पात्र तयारच आहे. असे पात्रावरती पात्र तयार झालेले पाहतात आणि हरिपंडित आपल्या वडिलांचे पाय धरतात आणि म्हणतात की बाबा माझी चूक झाली, आपला अधिकार माझ्या लक्षात आलेला नाही आहे. आणि जो अहंकार हरिपंडिताच्या मनामध्ये विद्वत्तेचा असेल किंवा अन्य कुठला असेल तो निघून जातो. असं नाथांच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला या निमित्तानं सांगता येतात. आता नाथांनी जे काही आपल्याला माहिती आहे की नाथांच्या बद्दल भानुदास एकनाथ अशा प्रकारचं त्यांचं स्मरण आपल्याकडं नेहमीच केलं जातं. आणि असे भानुदासाचे कुळी भानुदासाचे कुळी अशा प्रकारची एक आरतीही त्यांच्या निमित्तानं रचली गेलेली आहे, ती आपल्याला माहिती असेल. अनेक रचना नाथांनी रचलेल्या आहेत, ज्यापैकी काही रचनांचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांची जी गवळणी आहे त्यामध्ये वारियानी कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, राधेला पाहून भुलले हरी, बैल दोहती आपुल्या घरी. आपल्याला माहिती आहे की फार प्रसिद्ध त्यांची गवळण आहे. किंवा आणखीन एक गवळण आहे की कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो काना, पैल तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना, कशी जाऊ मी वृंदावना. ही त्यांची गवळण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्यांनी पंचरंगी गवळणी लिहिलेली आहेत, भजनी भारुडे लिहिलेली आहेत. त्यांचा यडका जो भारुड आहे ते फार महत्वाचा आहे की यडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण घेतला प्राण. यडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने तो. है की नाही. आता फार सुंदर
मदन काम नावाचा जो षड्ऋतूमधला एक शत्रू आहे त्याच्याबद्दलचं हे भारुड फार प्रसिद्ध भारुड आहे. तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळेस आपण विविध वाहिन्यांच्या वरती विविध कार्यक्रमांच्या मध्ये विंचू नावाचं त्यांचं भारुड आपण अनेक वेळेस ऐकलंय. विंचू चावला वृश्चिक चावला, विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तमधामांगी आला, पंच प्राण व्याकुळ झाले, सर्व अंगाचा दाह झाला, विंचू चावला वृश्चिक चावला. अशा प्रकारे त्यांचं भारुड देखील आपण लक्षात घ्यावं अशा पद्धतीचं आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांचं भूत ही रचना, त्यामध्ये भूत मोठे जबर ग बाई झाली झडपण करुगत काही, भूत मोठ जबर ग बाई झाली झडपण करुगत काही, सोने चाटूचे केले देव ऋषी या भूताने धरिले केशी, भूत मोठे जबर ग बाई झाली झडपण करुगत काही. अशा पद्धतीचे अनेक प्रकारच्या रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता रोडगा नावाची त्यांची जी रचना आहे देवीच्या संबंधानं, जो रोडगा, ती रचना कशी आहे बघा. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहीन तुला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांचे अभंग देखील हाय आशय पूर्ण राहिलेले आहेत. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा, पती लक्ष्मीचा जाणत सो नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. किंवा दुसरी अभंगातली रचना आहे. साखर दिसे परी गोडी न दिसे ते काय त्या वेगळी असे, साखर दिसे पर गोडी न दिसे ते काय त्या वेगळी असे, तैसा जनी आहे जनार्दन तया ते पहावया सांढी अभिमान. देवाला पाहायचं असेल तर अभिमान टाकून दिला पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक रचना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं एक पद आहे. असा कसा देवाचा देवबाई ठकडा, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा, वाळवंटी जातो कीर्तन करीतो घेतो सांतो संतासी झगडा, वाळवंटी जातो कीर्तन करीतो घेतो साधू संतांशी झगडा, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, असा कसा देवाचा देवबाई ठकडा. अशा पद्धतीच्या अनेक रचना आपल्याला नाथांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये जो अनेक पद्धतीनं माणसं रंजली गेली होती, गंजली गेली होती, त्यांच्यातला उत्साह संपत चाललेला होता. अशा अवस्थेमध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांच्या माध्यमातून तत्कालीन समाजामध्ये सत्व निर्माण करण्याचं काम, तत्व निर्माण करण्याचं काम, सात्विकता निर्माण करण्याचं काम, शौर्य उत्पन्न करण्याचं काम ज्या ज्या संतांनी केलं त्या संतांच्यापैकी नाथांचं नाव देखील आपल्याला निश्चितपणे घ्यावं लागणार आहे. असे हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं थोडक्यात चरित्र या व्हिडिओच्या माध्यमातून वेळ जास्तीचा होत असल्यामुळे कमी शब्दांच्या मध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हा व्हिडिओ निश्चितपणे ऐकावा आणि नाथांना विनम्र अभिवादन या व्हिडिओच्या श्रवणातनं करावं. इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करावा आणि माझे आणखीनही अशीच काही चरित्र ऐकण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयावरची व्याख्यानं ऐकण्यासाठी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. नाथांना षष्टीच्या निमित्ताने
ही नम्र विनंती करतो की नाथा आम्हा पामरांना उद्धरून जाण्यासाठी आमच्यामध्ये अहंकाराचा वारा न लागो राजसा या न्यायाप्रमाणे अहंकार आमच्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नका. तुम्ही तर शांतीब्रह्म होतात. अलीकडं शांती नावाची गोष्ट कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही आहे. सर्वत्र अशांतता, मनामध्ये अशांतता आहे, समाजामध्ये अशांतता आहे, समाजामधला गायब झालेला आहे. समाजातला काढल्याच्या नंतर जी उरतं तशी स्थिती आज पाहायला मिळते आहे. तेव्हा समाजामध्ये शांती प्रस्थापित व्हावी, नैतिकता प्रस्थापित व्हावी, समाजामध्ये ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाढावी, यासाठी तुम्ही आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यावा. एवढीच या नाथषष्ठीच्या निमित्तानं नाथांना कडनं विनम्र अपेक्षा व्यक्त करून नाथांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन या व्हिडिओला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.